प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. यामध्ये एक प्लेट राहिलेला शिळा भात आहे तो घेतलेला आहे. तर भात हा जरा सुट्टा सुट्टा आहे, त्यामुळे मी इथे स्मॅशरच्या साहाय्याने थोडं स्मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही हाताने कुस्करून घेतलं तरीही चालेल. थोडासा हा असा कुस्करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी उकडलेले 4 छोटे बटाटे घालते. तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तुम्ही 2 घातले तरीही चालेल. तर 1 वाटी किंवा 1 प्लेट भातासाठी मी इथे 4 छोटे बटाटे घेतलेले आहेत उकडून. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये दरदरीत कुटलेली मिरचीची भुकटी म्हणजे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. तुम्ही याऐवजी हिरवी मिरची घातली तरीही चालेल. थोडासा लसूण आहे ठेचून घेतलेला, अगदी पाव चमचा, जास्त घालायचा नाही आहे. यामध्ये बाइंडिंगसाठी 1-2 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक स्मॅशर घेऊन छान स्मॅश करायचं आहे किंवा तुम्ही हाताने हे छान कुस्करून एकजीव केलं तरीही चालेल. जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर सगळं मिश्रण छान एकत्र करायचं आहे आणि याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. तर स्मॅशरने थोडं स्मॅश करून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा हाताने थोडं एकजीव करते, म्हणजे जे मोठे मोठे बटाट्याचे कण वगैरे राहिलेले आहेत ते छान हाताने कुस्करले जातील आणि भाताचं आणि बटाट्याचं मिश्रण आहे ते एकजीव होईल. तर हे पहा, छान गोळा तयार झालेला आहे. हे मिश्रण थोडं चिकट असतं, त्यामुळे हाताला थोडे थेंब तेल लावायचं आहे, खाण्याचं तेल. त्यामुळे मिश्रण हाताला चिकटत नाही. एक छोटा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता. इथे मी हे पहा मिश्रण थोडंसं चपटं करून त्यालामध्ये होल दिलेला आहे आणि ज्या प्रकारे मेदूवडे असतात, मेदूवड्याचा शेप दिलेला आहे. तर हे बघून अगदी मेदूवडेच वाटतात. तर शेप सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता. तर मी इथे सगळ्या वड्यांना छान शेप देऊन घेते. तर हे पहा, आपले सगळे वडे शेप देऊन तयार झालेले आहेत. खूप कमी वेळ लागतो याला. एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये जे तयार केलेले वडे आहेत ते सोडून घेऊयात. तर तेल छान गरम झालेलं आहे. तेलात पदार्थ टाकल्यानंतर ज्यावेळेस बुडबुड येतात म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे. नेहमी तळणीचा पदार्थ करताना तेल थोडं जास्त घ्यावं. तर इथे मी पसरट पॅन घेतलेलं आहे, त्यामुळे एकाच वेळेस सगळे वडे अगदी सहजरित्या तळून होतील. तर यामध्ये अजिबात तेल ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणजे शोषलं जात नाही. खूप कमी तेलकट कुरकुरीत असा हा नाश्ता बनतो. तर राहिलेल्या भातापासून हा एक उत्तम पर्याय आहे. तर आता तुम्हाला बुडबुडे दिसतात वरती जास्त, तर थोडे बुडबुडे कमी आले म्हणजे एका साईडने वडा भाजून होतो. तर मस्त गोल्डन रंग म्हणजे सोनेरी रंगापर्यंत वडे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे पहा, साधारणतः बुडबुडे कमी आलेले आहेत. एका बाजूने वडे छान भाजून झालेले आहेत. तर हे असे बाजू पलटी करून घेऊयात, म्हणजे हे दोन्ही साईडने देखील छान भाजून होतील. वडे तळताना मध्यम आचेवर तळायचे आहेत. मंद आच पण करायची नाही आणि हाय फ्लेमवर म्हणजेच मोठ्या गॅसवर देखील करायचं नाही आहे. मध्यम आचेवर वडे अगदी छान भाजून होतात, तळून होतात. हे पहा, बुडबुडे पूर्ण कमी आलेले आहेत. वड्यांचा रंगही बदललेला आहे, सुरेख रंग दिसतोय. तर अशाच सोनेरी रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि असं पॅनच्या कडेला आणून जे एक्स्ट्राचं तेल असेल ते देखील निथळून घ्यायचं आहे. सगळे वडे काढून घेऊयात.
तर राहिलेल्या भातापासून झटकीपट मस्त असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. तर हे अगदी बघून मेदू वडे असे वाटत आहेत. अगदी खुसखुशीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात तेल राहत नाही. लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतील हे. तर हे पहा, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे भाताचे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. चहासोबत किंवा नाश्त्यासाठी तुम्ही केव्हाही हे बनवू शकता. हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असेही खायला खूप छान लागतात. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एकदा या पद्धतीने तयार करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजेच बेल आयकन देखील प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.